हे बघ सई तुझ्या आयुष्यातून आता निघून गेलीये, ती परत कधी तुझ्या आयुष्यात येणार नाहीये। बघ या पत्राकडे। नाही बघायचंय मला। तुला कितीही त्रास झाला तरी प्लीज बघ एकदा, त्याशिवाय तुझा विश्वास बसणार नाही। मी बघितलं तरी विश्वास बसणार नाहीये माझा आई, कारण मला माहितीये की सई असं काहीतरी वागू शकत नाही। इम्पॉसिबल आहे। हे काय आहे पत्र? हे खोटं आहे, खोटं आहे ते। भैरवी मॅडम, मागच्या जन्मी तुम्ही मांजर होता का? व्हॉट? अहो मग का सारख्या सारख्या आडव्या येता मला? जेल मधून बाहेर आलास तेव्हा अक्कल काय जेल मध्येच विसरून आलास का? परत जेलची आठवण। मॅडम तुमचा प्रॉब्लेम काय? माझा प्रॉब्लेम तू आहेस आणि तुझा मूर्खपणा हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। तुला काय वाटलं हे असं मास्क लावून स्वतःला हाईड करून आलास म्हणजे तुला कोणी ओळखू शकणार नाही? नशीब म्हण ते पार्सल घ्यायला मी समोर आली। जर का देवांश आला असता ना तर त्याने तुला एका झटक्यात ओळखलं। काही नसतं झालं मॅडम, तुम्ही ना खूप घाबरट आहात हो, आणि काही नसतं झालं। आणि तुम्हाला माहितीये मी तिकडे का आलो होतो ते? कारण मला ना त्या देवांशला उद्ध्वस्त होताना पाहायचं होतं। माइंड युअर लँग्वेज। देवांश बद्दल हे असं काही बोललेलं मी खपवून घेणार नाही। देवांशला जरा जरी त्रास झाला ना तर लक्षात ठेव। काय काय कराल तुम्ही? आणि तुम्ही धमक्या कसला देताय हो? हे बघ, तुम्ही बघा, हे बघा मॅडम, मी आधी तुम्हाला सांगितलंय की मला शहाणपणा शिकवायचा नाही, आणि मी जे काय करतोय ना ते देवांशने सईपासून दूर जावं म्हणूनच करतोय। आणि काय तुम्ही सारखे सारखे सांगत असता जेलमधून मी सोडवलं। काही उपकार नाही केलं तुम्ही मॅडम माझ्यावर। जेवढी गरज मला तुमची आहे ना तेवढीच गरज तुम्हाला माझी आहे, रादर जास्त। सो मॅडम तर मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतोय, माझ्या कामाच्या मध्ये यायचं नाही, नाहीतर बर्बाद घेऊन टाकेन। हा जेवढा दिसतो त्याहून जास्त विम्सिकल आहे। मूर्ख आहे हा, काहीतरी उलट सुलट करून ठेवायचा। नाही नाही, याने काही करण्या अगोदर देवांशला घरी परत आणायलाच हवं, काहीही करून। अरे बोल ना काहीतरी, काय झालंय? अरे बोल ना काहीतरी। हे काय? वहिनीचं मंगळसूत्र। सईंचं पत्र आलंय। माझ्या आठवणींची काही गरज नाहीये म्हणून हे सगळं परत पाठवलंय त्यांनी। हे काय चाललंय काय सगळं? छे छे, हे बघ।
हे सगळं खोटं आहे. आय कांट बिलीव्ह दिस. माझा नाहीये ह्या सगळ्यावर विश्वास. एकतर वहिनीनं गळ्यातून मंगळसूत्र कधी काढत नाही आणि ती कधी काढणारही नाही. दादा नाती कशी सांभाळायची, कशी जपायची हे आम्ही वहिनीकडनं शिकलोय. ती असं करणं शक्यच नाही. मला हे सगळं खरं नाही वाटत आहे. दादा तुला पटतंय ना रे माझं म्हणणं? देवा, अरे आपली सई हे असं वागूच शकत नाही. हे बघ, माझा विश्वास नाही, माझाच काय आपल्या कोणाचाही याच्यावरती विश्वास बसणार नाही. देवा, अरे बोल ना काहीतरी. हो दादा, तुला पटतंय ना हे सगळं? दादा काय करतोयस तू? दादा अरे बोल ना काहीतरी. बाबा, दादा काय करतोयस तू? तुझ्या हाताला भाजेल ना. बाबा सांगा ना व्हायला. देवांश, अरे काय चाललंय तुझं? आत्ता हात भाजला नसता का तुझा? जरा भानावरी ये प्लीज. दादा सिरियसली तुला हे पत्र, ते मंगळसूत्र सगळं खरं वाटतंय का? सगळं खोटं आहे, माहिती आहे ना मला. हे सगळं ना फक्त आपल्याला डिस्ट्रॅक्ट करायसाठी करण्यात आलंय. माझ्या सईनं असं काहीतरी करू शकत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. आणि या सगळ्यांनी आमच्यातलं सगळं संपेल इतकं तकलादू नाहीये आमचं नातं. हे असं सगळं करून आपल्याला किती डिस्ट्रॅक्ट करण्यात आलं ना तरी आपण डिस्ट्रॅक्ट होणार नाहीये. सईंना शोधण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ना ते सगळे प्रयत्न करेन मी, सगळे. पण आम्हाला एकमेकांपासून लांब करण्यासाठी हे जे कोणी प्रयत्न करतायत ना त्याच्या सगळ्या प्रयत्नांची राख रांगोळी केली आहे मी. मला माहित होतं देवांश, तुम्ही माझ्यावर कधी संशय घेणार नाही. विक्रम सारख्या वाईट माणसामुळे आपल्या नात्यात कधीच दुरावा येणार नाही माहित होतं मला. सई फक्त देवांशची आणि देवांश फक्त सईच आहेत. सई देवांशची जोडी कधीच नाही तुटणार. मला आपल्या प्रेमावर पूर्णपणे विश्वास आहे. आपलं प्रेमच आता सगळ्या संकटांना तारून आपल्याला परत एकत्र आणेल. मी फक्त तुमची आहे देवांश. देवांश, असं का करताय तुम्ही? स्वतःचा जीव धोक्यात का घालताय? कृपा करून मला विसरून जा. मी पण माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आले आहे आणि म्हणूनच महत्त्वाचं पाऊल उचलते आहे. मला माझं आयुष्य मोकळेपणाने जगायचं असेल तर तुमच्या आठवणीत रमून चालणार नाही. माझं मंगळसूत्र
आणि अंगठी परत पाठवते. आता मला या दोन्हींची काही गरज नाही. सई सगळं नक्की काय चाललंय? आधी दिवसाढवळ्या सई घरातून गायब झाल्या आणि आता त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही, कोणाला काहीच माहिती सुद्धा नाही. हे पहिलं पत्र आणि मग आज परत एक पत्र आलं. अचानक मागेच मला रस्त्यात दिसल्या, सईच होत्या त्या. आय नो, आईला काहीही वाटत असलं तरी आय एम शुअर की तो भास नव्हता. पण मग ते असं रस्त्यात उभं राहून कोणाशी बोलत असतील आणि घरी काय येत नाहीये मग त्या. अरे यार, काहीच कळत नाहीये. नक्की ना काहीतरी गडबड आहे. तो माणूस ज्याच्याशी त्या बोलत होत्या कोण असेल तो? कोणीतरी सईनं कंट्रोल तर करत नाहीये ना. कोण असेल जो सई फक्त माझी आहे, फक्त आणि फक्त माझी आहे देवांश. तुझ्यामुळे देवांश माझी सई आतापर्यंत दूर राहिली आहे. आता तुला संपवलं की सई माझी होणार. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हे आधी का नाही सुचलं मला? हॅलो दादा, काय रे एवढ्या रात्री का फोन केलास? आर यू ओके? या मी मूर्ख आहे, मी स्टुपिड आहे. इतक्या दिवसांपासून वेड्यासारखा सईंना शोधतोय. सई कुठे गेल्या असतील याचा विचार करून करून वेळ व्हायची वेळ आली आहे माझ्यावर, पण काही सुचत नव्हतं. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप सिंपल होती, खूप ऑब्वियस होती. मला का नाही सुचलं आधी? एक मिनिट दादा, मला ना कळत नाहीये तू काय बोलतोयस. मला जरा स्पष्ट सांगशील का नेमकं काय नाही सुचलंय, काय झालंय? त्या सई कुठे गेल्या नाहीये, त्यांना नेले आपल्या घरातून. व्हॉट? म्हणजे वहिनीला तुमच्या घरातून कोणीतरी घेऊन गेलाय? एक्झॅक्टली. आणि ही तीच व्यक्ती आहे ज्याने याआधी पण सईंना माझ्यापासून लांब नेण्यासाठी खूप प्रयत्न केले. जो सईंना माझ्यापासून लांब नेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि ती व्यक्ती म्हणजे विक्रम. काय बोलतोयस तू दादा? तो विक्रम कसा काय असू शकतो? म्हणजे तो तर जेलमध्ये आहे ना? पळून गेला असेल अगं. सणकी येतो, सायको आहे, काही करू शकतो. आणि विसरलीस का, त्याने याआधी पण आपल्याला खूप त्रास दिलाय. मला किडनॅप केलंय अगं, सईंना ब्लॅकमेल केलंय. सईंना माझ्यापासून लांब नेण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो, तो असूच शकतो. आणि खरं सांगू का, माझं मन पण मला कुठेतरी सांगत होतं की या सगळ्या मागे कदाचित विक्रम असू शकतो. माय गॉड दादा, मला ना हे सगळं खूप डेंजर वाटतंय. आपण एक काम करूया ना, आपण हे पोलिसांना जाऊन सांगूया का? सांगणार ना, की सांगणार. पण त्या विक्रमने जर माझ्या सईंच्या केसांना जरी हात लावला ना, तर त्याला सोडणार नाही मी. आतापर्यंत ना फक्त वेड्यासारखं माझ्या सईंना शोधत होतो, पण आता माझ्या शोधण्याला दिशा मिळाली आहे रिया. आता सोडणार नाही मी त्याला. हॅलो दादा, हॅलो. ओ नो, दिस इज बॅड. अर्थात देवांसारख्या हुशार मुलाला सईला गायब करण्यामागे विक्रम आहे हे आज ना उद्या कळणारच होतं. पण इतक्या लवकर त्याला विक्रमबद्दल संशय येईल असं वाटलं नव्हतं मला. त्याने त्याचा संशय कन्फर्म करून घेतला तर त्याला माझ्यापर्यंत पोहोचायला पण वेळ लागणार नाही. टेन्शन तर आहे. विक्रम, प्रत्येक वेळी मागून येऊन वार करतोस ना तू, पण यावेळी मी समोरून असा भिडणार आहे तुला की बेटा तुला ना तुझं तोंड लपवायला पण जागा मिळणार नाही. मी येतोय सई, मी येतोय. हे बघा, हे पण बघा प्लीज. मिस्टर जागीरदार, काय आहे सगळं? माझे अधिकारी तुमच्या बायकोचा तपास करतायत. ॲड आउट सर.
नाहीतर मला तुमच्याजवळ इथे यायची वेळ नसती पडली. तुम्ही प्लीज एकदा चेक करा. मिस्टर जहागीरदार सर प्लीज 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 आय इन्सिस्ट, प्लीज बघा ना एकदा. सी, हे माझ्या बायकोचं ओरिजिनल हँडरायटिंग आहे आणि हे आलेलं लेटर एकदा चेक करा. हँडरायटिंग क्लिअर कळतंय की ते हँडरायटिंग कॉपी करायचा प्रयत्न केलाय पण जमलं नाहीये त्यांना. आणि हीच गोष्ट मी सुरुवातीपासून तुमच्या ऑफिसला सांगायचा प्रयत्न करतोय पण ते लोक कोणीच सिरियसली घेत नाहीये केसला. का? हे बघा. नाही सर प्लीज, माझं कंप्लीट झालं नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इनफॅक्ट आता 2 दिवसांआधी मी सईंना रस्त्यावर बघितलं. त्या कोणाशी तरी बोलत होत्या. मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यांनी आणि मी त्यांच्यापर्यंत जायच्या आत दिसतात तिकडनं गायब झाला. हाव? ती सई नव्हती देवांश. तू इथे? हॅलो मिस्टर देशपांडे. या बसा ना. नाही, इट्स ओके. देवांश, आपल्या याच्यावर बोलणं झालं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बघ, मला भास झाला नव्हता. मी पण तुला आधी सांगितलंय. का कळत नाही तुम्हाला? मी सांगतोय ना तुला, त्या सईच होत्या. आणि मला सांग, त्या दिवशी मला सई दिसल्या त्यानंतरच आपल्या घरी हे मंगळसूत्र, ही अंगठी आणि ती लेटर कसं काय आलं? हा कोइन्सिडन्स नाहीये. हे सगळं कोणीतरी प्लॅनिंग करून ठरवून केलंय. आणि मला या गोष्टीची पण खात्री आहे की सईंना किडनॅप करण्यात आल्या. व्हॉट? येस. आणि हे सगळं कोण करतोय हे पण माहिती आहे मला. कारण याआधी पण आम्हा दोघांना असाच कोणीतरी त्रास द्यायचा प्रयत्न केलाय सर. तुम्हाला माहिती आहे याआधी. देवांश, इनफ इज इनफ. सई स्वतःहून तुला सोडून गेलीये, हेच खरंय आणि हे आता एक्सेप्ट कर. मला नाही करायचं एक्सेप्ट. का करू मी एक्सेप्ट? काय बोलतेस तू? हे काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मिस्टर जहागीरदार हे बघा, मी जास्त ओळखतो त्यांना. बायको आहे ती माझी. मी सांगतोय ना तुम्हाला, त्या मला असं सोडून जाऊच शकत नाही. ते असं नॉनसेन्स काहीतरी वागूच शकत नाही. मी सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही का समजून घेत नाहीये माझं? देवांश प्लीज, आपण आपल्या घरी नाही आहोत. काय हे? प्लीज सर, आम्ही 2 मिनिटात येतो. हा आलो. नाही, 1 मिनिट. मला बोलायचं त्यांच्याशी. मला सांगायचंय त्यांना. बोलू आपण. ठीक आहे, हे पण मला बोलू दे. देवांश प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तू तिथे आतमध्ये आरडाओरडा करतोयस. अरे कमिशनर साहेबांशी बोलायला आलोय ना आपण. वेळ लागलाय का तुला? हो, वेळ लागलाय मला. कारण पेशन्स संपलाय माझा. अगं किती दिवस झाले सईंना गायब होऊन. सतत विचार करून करून ना डोकं खराब झालंय माझं. सई कुठे असतील, कशा असतील, त्यांना काही झालं तर नसेल ना. यांच्या ऑफिसला काहीच इन्फॉर्मेशन कशी काय मिळत नाहीये मला सांग. काय झालंय, काय चाललंय, आपल्याला काहीच का कळत नाहीये. इकडे माझी ताट बुक सगळी मेली आहे आणि हे लोक काय करतात, काहीच का करत नाहीये. तिकडे सईंच्या आईंची काय हालत होते माहितीये का तुला? त्या रोज फोन करून विचारतात मला सईंबद्दल काही कळलं का. काय सांगू मी त्यांना? त्यांना तर असंच वाटत असेल ना की मी त्यांच्या मुलीला साधं प्रोटेक्ट सुद्धा करू शकलो नाही. इतकं सगळं घडतंय माझ्या बरोबर आणि त्यात तू मला शांत राहायला सांगते. कोणीच का मला समजून घेत नाही. मला कळत नाही. मी तुला समजून घेते, कळतंय मला सगळं, पण तू पण समजून घे ना. अरे कमिशनर साहेब या केसमध्ये जातीनं लक्ष घालतायत आणि तू त्यांच्यावर डाऊट घेतोयस. कम ऑन, अशा ना ते आपल्याला कोऑपरेट करणार नाही. अगं पण किती स्लो काम सुरू आहे ते बघ ना. किती दिवस झाले, काहीच इन्फॉर्मेशन का नाही आपल्या हातात? देवांश, सगळं व्यवस्थित होईल, पण हे असं वागून नाही चालणार. आणि हातात पुरावा नसताना असं विक्रमवर डाऊट घेणं बरोबर नाहीये. पोलिसांना नीट समजावून सांगावं लागेल आपल्याला आणि ते आत्ता तुला जमेल असं मला वाटत नाही. त्यामुळे मी जाऊन कमिशनर साहेबांशी बोलते आणि सगळं नीट करते. ओके, आलेच मग. 1 मिनिट थांब. मी तर नाही सांगितलं तुला की मला विक्रमवर डाऊट आहे. तुला कसं कळलं? रियाला सांगितलंस ना तू? हा ओके. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी कमिशनर साहेबांशी बोलते. ओके, आलेच मी. ओके. आय एम सो सॉरी सर. ॲक्च्युली फॅक्ट इज सई त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यापासून ना तो खूप डिस्टर्ब झाला. तो काय वागतो यावर त्याचा कंट्रोलच राहिला नाही आणि म्हणून तो काहीसा तुमच्यावर चिडला. आय होप यू अंडरस्टँड. इट्स ओके. पण मिस्टर जहागीरदार म्हणत होते त्यांना कोणावर तरी संशय म्हणून. ॲक्च्युली सई आणि देवांश यांच्यातली ही पर्सनल बाब आहे सर.
पण तरी मी तुम्हाला सांगते, गेले काही दिवस सई आणि देवांचं एकमेकांबरोबर जरा पटत नव्हतं. हो, आय सी. खरं तर ते वेगळे राहायला लागल्यापासूनच सई जरा नाखुश होती आणि आय गेस त्यामुळेच ती त्याला सोडून निघून गेली असावी. पण देवांशला हे सगळं पटत नाही, त्याचा विश्वासच बसत नाही. तो डिनायल मोडवर आहे. त्यामुळे ना तो प्रत्येकावर आरोप करत सुटलाय सर. आय फील बॅड फॉर हिम. सो वी डू. पण खरंच तो तुमच्याशी जे काही वागला त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके मिस जहागीरदार. पोलीस तुमच्यासाठीच आहेत. आय होप मिस्टर जहागीरदार फील्स बेटर. आणि त्यातून काही मदत लागली तर कळवा, आम्ही आहोतच तुमच्याबरोबर. थँक्यू सो मच सर. येते मी आता. तू दुःख हरतायस, सगळ्यांना संकटातून तारतोस, मग माझीच का परीक्षा घेतोस? का मला माझ्या देवांशपासून तोडून या माथे फिरूच्या जाळ्यात अडकवलंस? ठीक आहे, तुला माझी परीक्षा घ्यायची आहे ना, घे. मी पण ठरवलंय आता तुझ्या ह्या परीक्षेत खरं उतरायचं. मला माहिती आहे आतापर्यंत मी जेवढे प्रयत्न केलेत ते सगळे फसलेत, पण मी पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवून धीर करते. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे बघ. वा वा वा. सई, अगं ह्याच दृश्याची तर मी स्वप्न रंगवत होतो. माझ्या घरची लक्ष्मी सकाळी लवकर उठून देवाची पूजा करते आणि मी तिच्याकडे प्रेमाने बघतो. हे सई, तू देवाकडे काय मागितलं? की देवा मला इथून निसटून जाण्याचा मार्ग सांग. देवा त्या विक्रमला ना कुठेतरी घसरून पाड, त्याची हाडं मोडू दे. हेच मागितलंस ना? खरं सांग, हेच मागितलंस ना? नाही, मी कधीच कोणाबद्दल वाईट विचार नाही करत विक्रम. गंमत केली ग सई. मला माहिती आहे तू माझ्याबद्दल स्वप्नातही वाईट विचार नाही करणार, कारण की मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. पण सई, तू देवाकडे मागून मागून काय मागणार? की देवा माझ्या देवांशला ना खूप सुखी ठेव. देवा माझ्या देवांशला ना उदंड आयुष्य लागू दे. है ना? हेच ना? काय? नाही, उलट मी देवांशना विसरून जाण्याचं सामर्थ्य मागत होते. काही बोलते? अचानक तुझं असं मतपरिवर्तन होणार आहे का? काही बोलतेस ते? मला काय माहित नाही का की तुझं त्या देवांशीवर किती प्रेम येते? हो, आहे माझं प्रेम. पण प्रेमात कोणी जिंकतं, कोणी हरतं. आणि यावेळेस तो जिंकलायस विक्रम.